पेट्रोल डिझेलसाठी आता चालकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नंदुरबारमध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरल्यानं पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी। नंदुरबारसह शहादा शहरामधील पंपांवर सुद्धा वाहनांच्या रांगा। गर्दीमुळे पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण। कोल्हापूरच्या कागलसह मुरगुडमध्ये रविवारी पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्यानं गोंधळ। अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या। वाहनधारकांची झुंबड लक्षात घेत काल दुपारनंतर काही पेट्रोल पंप बंद। कोल्हापुरात पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा। पुणे महामार्गावरील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी। पेट्रोल बंद होणार असल्याच्या अफवेमुळे ग्राहकांचा गोंधळ। प्रत्येक ग्राहकाला फक्त 200 रुपयांचं पेट्रोल दिलं जात आहे। नागपूरमध्ये काही पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक। इंधन साठ्याच्या कमतरतेमुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत। धंतोली परिसरात बॅरिकेड लावून पेट्रोल पंपावर वाहनांचा प्रवेश बंद। पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्यानं बेळगाव शहरातील पंपावर रात्री वाहनधारकांची गर्दी। रात्रीच्या वेळेला पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सोलापुरात एलपीजी ऑटो गॅससाठी रिक्षाची भली मोठी रांग। गॅससाठी पेट्रोल पंपापासून जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांगा। सोलापुरात एकच गॅस पंप चालू असल्यानं गर्दी। परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा तुटवडा। अनेक पेट्रोल पंप बंद। ज्या पंपांवर गॅस मिळतो त्या ठिकाणी वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप। पालघरच्या ग्रामीण भागामध्ये इंधनाच्या गाड्या वेळेमध्ये पोहोचत नसल्यानं पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या रांगा। विक्रमगड जव्हार मोखाडा परिसरात वाहनचालक तासनतास तात्काळ उभे। जळगावच्या मोहाडी रोड परिसरामधील पेट्रोल पंप दुसऱ्या दिवशी बंद। पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं पेट्रोल पंप बंद। वेगवेगळ्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेवर सीआयडीकडून बक्षीस जाहीर। आरोपी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस मिळणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 14 महिन्यांपासून फरार। सीआयडीकडून मराठी आणि कन्नड भाषेमध्ये परिपत्रक जारी। धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंचं उपोषण मनोज सरांगेंनी सोडवलं। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून दीपक बोऱ्हाडेंचं उपोषण सुरू होतं। मराठा आंदोलक मनोज सरांगेंनी दीपक बोऱ्हाडेंची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला होता। अक्सर धोखा वही मिलता है जिनसे हम वफादार होते हैं। भाजप नेते नवनीत राणांचा नवा व्हिडिओ व्हायरल। या व्हिडिओमध्ये नवनीत राणांचा रोख कोणाकडे, राजकीय वर्तुळात चर्चा। वडाळ्यामध्ये भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाडांचं कार्यालय फोडलं। गुढीपाडव्याला झालं होतं कार्यालयाचं उद्घाटन। सराईत गुन्हेगार कैलास पठारेने कार्यालय फोडलं। घटना सीसीटीव्हीत कैद। तोडफोड केल्यानंतर कैलास पठारे फरार। पोलिसांकडून शोध सुरू। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा 2 दिवसीय मॉरिशस दौरा संपन्न। मॉरिशसमधील महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा चव्हाणांच्या हस्ते पार पडला। 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर। साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीनं समिती गठीत करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। राज्यस्तरीय समितीकडून तातडीनं अहवाल घेण्यात येणार। समितीमध्ये सहकार, कृषी, वित्त विभागाचे सचिव, साखर आयुक्त यांचा समावेश करण्याचेही आदेश। मुंबईतील सफाई कामगारांना तत्काळ घरं द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना आदेश। 12 जून 2015च्या निर्णयानुसार घरांचं वाटप करण्याचे आदेश। भाजप आमदार भाई गिरकर यांनी केली होती मागणी। कोलंबियामध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 66 जणांचा मृत्यू। 110 जवानांना घेऊन जाणारं विमान उड्डाण घेताच क्रॅश। पेरूच्या सीमेजवळील भागामध्ये भीषण दुर्घटना। नोरा फतेहीला अश्लील गाण्याचा वाद होण्याची शक्यता। सरके चुनरी तेरी या गाण्याविरोधात वकील संघटना आक्रमक। नोराचं वर्क परमिट रद्द करून भारताबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी।